नमस्कार. प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्ष होऊ शकतो या सदराच्या शेवटच्या भागात आम्ही आपले स्वागत करत आहोत. आम्ही हा जो सदर सुरू केलेला आहे या सदराला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. याबद्दल सर्व नागरिकांचे, आमच्या सबस्क्रायबर्सचे धन्यवाद. आज आम्ही ज्या ज्येष्ठ नेत्याची मुलाखत घेणार आहोत तो ज्येष्ठ नेता हा काही नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये नाही किंवा त्यांच्या नावाची चर्चाही नाही. मात्र त्या नेत्याने त्यांची राजकीय कारकीर्द ही पैठण नगरपालिकेपासून सुरुवात केलेली आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष, 12 वर्ष आमदार आणि थेट राज्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर आपल्या लक्षात आलेच असेल की आम्ही कोणाविषयी बोलत आहोत. आम्ही ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांचे नाव आहेत माजी मंत्री अनिल पटेल साहेब. आणि आम्ही अनिल पटेल साहेब यांची मुलाखत यासाठी घेणार आहोत का आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे, त्यांच्या नजरेतून हे जाणून घ्यायचे आहे की पैठणचा नगराध्यक्ष हा कसा असायला पाहिजे आणि पैठणचा नगराध्यक्ष निवडताना जनतेने त्या उमेदवाराच्या कोणत्या बाजू तपासायला पाहिजे यासाठी आज आम्ही त्यांची मुलाखत घेतो. पटेल साहेब, सर्वप्रथम आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला याबद्दल धन्यवाद. आम्ही हा जो सदर सुरू केलेला आहे का मी नगराध्यक्ष होऊ शकतो, आम्ही याच्यात बरेचशा जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांच्या बाजू समजून घेतलेल्या आहेत. आणि आम्ही मुलाखत सुरू करताना त्यांना एक प्रश्न विचारतो का तुम्ही नगराध्यक्ष होऊ शकतात का. हा प्रश्न काय आता आपल्याला लागू पडत नाही. तर यासाठी आम्ही आपला हा सदर सुरू करण्यापूर्वी आपणास एक प्रश्न विचारतो का पैठणचा नगराध्यक्ष हा कसा असायला पाहिजे. त्यापूर्वी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी एक निश्चित सांगेल की तुमचे सगळे एपिसोड मी पाहिले आणि पहिल्यांदाच असा प्रयोग तुम्ही पैठणमध्ये केलेला आहे नगराध्यक्ष कसा असावा. त्याच्यातल्या काही लोकांच्या भूमिका मला आवडल्या, पण ज्या दृष्टिकोनातून ज्या अँगलमधून तुम्ही हे मुलाखत घेतायत त्या अँगलचा एपिसोडमध्ये कुठंच उमेदवाराकडून उल्लेख झालेला नव्हता. मी स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या घरामध्ये वडील नगराध्यक्ष होते, मी होतो, बहीण होती, निमेश नगरसेवक आहे, भाऊ होते. पण त्या काळातली नगरपालिका, त्यावेळेसचे नगराध्यक्ष, त्यावेळेसचे अधिकारी एक वेगळी त्याला स्टेटस होतं, त्याला सिम्बॉलिक होतं. पण आता जे झालेलं आहे ते नगरसेवक नसून फक्त पैसे कमवायचे, पैसे टाकून निवडून यायचं आणि परत त्याच्यातून पैसे कमवायचे असा उद्देश असलेले सगळ्या बाबी आहेत. आमच्या काळामध्ये सीओ जो होता, सगळ्यात महत्वाची जी कडी जो नगरपालिकेची सांभाळणारा असतो तो नगरपालिकेचा मुख्याधिकारी असतो. बरोबर. माझ्या काळामध्ये मुफिदुर रहमान सीओ होते, ते दिगंबरराव कासनकरच्या काळात होते, आमच्या वडिलांच्या काळात होते, विठ्ठल शेठ लाडच्या काळात होते, नंतर माझ्या काळात बी होते. त्यांना जितका अनुभव होता, कारण नगरपालिकेमध्ये कसं आहे प्रत्येक 4 वर्षाला प्रॉपर्टी टॅक्स रिव्हिजन करावं लागतं. बरोबर. आणि रिव्हिजन केल्यावर कमिशनर ऑफिसमध्ये त्याच्यामध्ये दाखवावं लागतं की तुम्ही किती टॅक्स वाढवला आहे, तुमचं उत्पन्न साधन किती वाढलेलं आहे. तसंच पाण्याच्या बाबतीतलं असायचं. मी नगराध्यक्ष झाल्यावर सीओने सांगितलं साहब अपने को तो कलेक्टर का ऐसा लेटर आया हुआ है, आपण बनाएंगे ना, बोला क्या करते आएंगा. मी त्यांना सांगितलं जितक्या शासकीय इमारती आहेत, कोर्ट असेल, तहसील असेल, गोडाऊन असेल, तर त्याच्या शाळा सोडल्या. शाळेत सगळ्या गव्हर्नमेंट बिल्डिंगला टॅक्स लावा. आपल्या पण आपण सर्व्हिस देतो त्यांना. बरोबर. त्या टॅक्स लावला आणि 4% बरोबर जिथलं तिथं वाढवून पेपरवर दाखवलं. म्हणजे कठोर भूमिका घेणारा नगराध्यक्ष पाहिजे. कठोर. कसं आहे, नियमात बसून नगरपालिकेत काम करावं लागतं. सगळी कामं नियमात होत नाही. बरोबर. पण नियमात बसून करण्याचं काम मला त्या काळामध्ये मुफिदुर रहमान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळालं. आणि त्यामुळं आमच्या लक्षात येत होतं की पैसा नगरपालिकेला कुठून आणायचा. त्या काळामध्ये काय डीपीडीसीचे फंड्स नव्हते, फंड्स मिळत नव्हते, त्यावेळेस फंड्सच नव्हते. आपल्या सोर्सेस मधून तुमची जकातची 2 ते 3 लाख मिळायची. मी नगराध्यक्ष झालं, सगळे चोर दरवाजे बंद करून टाकले. सगळे तिथले अधिकारी ऑफिसमध्ये आणले, ऑफिसची तिथे टाकले.
जवळजवळ 12 लाख रुपये उत्पन्न झालं. आता आपण नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आपल्यासोबत बऱ्याच नगरसेवकांनी काम केलेलं आहे, नगराध्यक्ष म्हणून पण आपण काम केलेलं आहे. तर मला एक सांगा, आपल्या वेळेचे जे नगरसेवक नगराध्यक्ष होते ते आणि आत्ताचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या मानसिकतेमध्ये काय फरक आहे? त्या काळामध्ये नगरसेवक कधी नगरपालिकेचे काम करत होते. त्यांना कामं करायची असेल तर जायकवाडीची कामं त्यावेळेस मिळायची, तिथं त्यांना सांगायचं तुम्ही कामं करा. म्हणजे गुत्तेदार त्यावेळेसही होते का नगरसेवक? होते, म्हणजे सुरुवातीपासून. हो. जे नगरपालिकेत येण्याच्या आधी हा. ते लोक गुत्तेदारी करत होते. बर. पण जायकवाडीच त्या कामं सुरू होते ना. हो हो. आणि त्यामुळे त्यांना तिकडे कामं मिळायचे. नगरपालिकेत कोणालाही ठेका किंवा जकातचे याचे त्याचे कामं माझ्या काळात मिळत होते. त्यामुळे कामाची क्वालिटी राहायची आणि इंजिनियर राहायचे माझ्या काळात. ते परफेक्ट राहायचे, त्यांना माहिती आहे की इथे चूक झाली तर आपल्याला दडगत नाहीये. सध्या नगराध्यक्ष पदाची चर्चा आहे आणि नगराध्यक्ष पदाची चर्चा करताना नागरिक जे आहेत ना, तर ते विशेष करून कोणता उमेदवार हा किती पैसे खर्च करणार याची चर्चा करत आहेत. आणि मग जो सगळ्यात जास्त पैसे खर्च करणार तो नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार. आणि नगराध्यक्ष निवडून आलेला व्यक्ती हा काय हरिश्चंद्र नसणार, बरोबर? गेलेले पैसे काढणार आणि याचा दुष्परिणाम शहरातील जे विकास कामे आहे त्यांच्यावर होणार, बरोबर? म्हणजे एकूणच हा शहराचा नुकसान होणार. आता सध्या जे शहरवासियांची जी मानसिकता आहे, कोण कितना खर्चा करेगा और मेरे हिस्से में कितना आएगा, ही जी मानसिकता आहे ही घातक आहे, बरोबर? तर या मानसिकतेविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, आता लोकांना इतका अनुभव आलेला आहे ना, मग ते आमदार असतील, मंत्री असतील, सगळ्यांचे व्हिडिओ पाहिलेले लोकांनी. आता तुमच्या तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये नोटाची बॅगा पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोकांना आता किळस आलेली आहे तर नुसता पैसा पैसा पैसा, किती पैसा खाणार हो? पण जनतेचे कामच झाले पाहिजे ना. आमदाराकडे जायसाठी लोकांना एखाद्याच अडचण येत असेल त्यावेळेस जात असतील, बरोबर, पोलीस स्टेशनचे किंवा तहसीलचे ते कामं असतील. पण नगरपालिकेमध्ये रोज लोकांची कामं पडतात, बरोबर. सफाईचं काम असेल, पाणी येत नसेल, तुमच्या वॉर्डमध्ये लाईट नसतील, हे सगळं कामं रोजचे आहेत. बरोबर. रोज नगराध्यक्षाशी संबंध येतो. पण नगराध्यक्ष जर हवेतच असतील, माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट नगराध्यक्षामध्ये झालेले जे 3 नगराध्यक्ष होते, सोमनाथराव जोशी, शेखर पाटील आणि सुरेश होते, बरोबर. आता तुम्ही स्वतः तिघांची मूल्यमापन करा, तिघांची काय. एक हायपोथेटिकल प्रश्न आम्ही आपणास विचारणार आहोत. आपण नगराध्यक्ष होतात, जर अजून आपण जर 10-20 वर्ष नगराध्यक्ष राहिला असता किंवा आपला एखादा माणूस नगराध्यक्ष राहिला असता, तर पैठण नगर परिषदेची आज काय परिस्थिती असते, शहराची काय परिस्थिती आहे? मला तसं 7 वर्ष नगराध्यक्षपद मिळालं. आमच्या काळामध्ये बॉडी थोडी एक्सटेंडेड झाली आणि आमदार आणि नगराध्यक्ष हे दोन्ही पद माझ्याकडे होते त्या काळात. आणि मी नगराध्यक्ष असताना पैठणचा एक प्लॅन तयार केला होता, जो तुमचा तेजनकर म्हणून हा होता आर्किटेक्ट कळणीकर, त्याच्याकडून प्लॅन केला होता. माले मस्जिद पासून तर नागाटापर्यंत आणि सिद्धेश्वर मंदिरापर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन करायचा. त्याच्यामध्ये घाट असेल, रिक्रिएशन सेंटर असतील, तिथं फाउंटेन्स असतील, लोकांना बसायची सोय असेल, लाइटिंग असेल आणि जायकवाडीचं शंकर जे तुमच्या शालिवान राजापासून तर जायकवाडीच्या निर्मितीपर्यंत लाईट अँड म्युझिकवर सगळं ते दाखवायचं आपल्याला. ते हैदराबादमध्ये तिथे हे त्याच्यामध्ये सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट माझ्या काळात तयार होत. आणि तोच आता अशोक चव्हाण साहेब असताना तो दाखवला गेला. त्याच्यातले आपल्याला बरेचसे मुद्दे त्याच्यातले आले, एक्सेप्ट लाईट अँड साऊंडवरचा तो भाग राहिलेला आहे. पण जे पैसे आले ते पैशाची क्वालिटी ठेवता आली नाही. पैठण आपेगाव विकास प्राधिकरण त्या मीटिंग मी केलेली आहे. भुमरे हे तुमचे वागचौरे त्यावेळेस आमदार होते, तर अशोकरावांनी मला सांगितलं, मी ते सगळं प्रेझेंटेशन दिलं. ते झालं त्यावेळेस मला सोमनाथ परदेशी नगराध्यक्ष होते, त्यांना तिथे बोलवलं होतं. पण मी त्यांची मुलाखत पाहताना पाहिलं की त्यांनी
माझा उल्लेख तिथे केला नाही. हो, नाही केलं. ते आपलं पैठणचा विचार संकुचित आहे, त्याच्यामुळं न भुमरे नाव घेतात न दुसरे कोणी नेते नाव घेतात, ते कोणी आणलं म्हणून. आणि त्यामुळं जे कल्पना माझी होती की ते आल्यावर चांगलं इम्प्लिमेंट करावं, आणि त्या प्राधिकरणावर 2 मेंबर घेत असतात. हो, एक मला घेता आला असतं आणि आपेगावच्या महाराज यांना घेता आला असतं. बरोबर. तर आम्ही त्याच्यावर प्राधिकरणावर मेंबर म्हणून इतर ठिकाणी आहेत. पण त्या काळामध्ये स्थानिक परिस्थितीमुळे काही लोकांनी विरोध केला. मग त्याच्यामध्ये सिल्लोडचा हस्तक्षेप असेल किंवा अशोकराव कोणाला जास्त ऐकत असेल, त्याच्यामुळे माझं नाव नाही आलं. पण त्याच्यामुळे पैठणचं दुर्दैव असं का तुम्ही जायकवाडीच्या तुमच्या गार्डनच्या जवळचा एक साईडचा रस्ता पाहिला का दक्षिणेकडे, अजून झालेला नाही. इन्क्वायरी झाली, सगळं झालं, कोणी ब्लॅकलिस्टेड झालं नाही. बरोबर. म्हणजे इतका पैसा आणून मी तर म्हणतो ना, पैठण बिलकुल ते आळंदी जर पाहिलं ना तुम्ही, विश्वनाथ कराडनी केलेलं, आणि ते पाहून मी आलं, हे सगळं केलं होतं, त्याच्यापेक्षा सुंदर करता आलं असतं. पण दुर्दैव आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की हे इतका आणून जर होत नसेल तर पुढे कशाला याच्यात घ्यायचं. बरं, पटेल साहेब, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 नगरपालिका आहे का त्या आपल्यापेक्षा प्रगती म्हणजे चांगल्या स्थितीत आहे. एक वैजापूरची आणि एक सिल्लोडची. त्याला कारण आहे तिथे एक छत्री राज्य आहे. वैजापूरला दिनेश परदेशी यांचं आणि सिल्लोडला अब्दुल सत्तार साहेब यांचं. तर आपण सुरुवातीला पैठण नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर आपल्याला मोठमोठे पदे मिळत गेली. तर मग आपण ही नगरपालिका स्वतःच्या ताब्यात का नाही ठेवू शकलात? आपण जर ही नगरपालिका स्वतःच्या ताब्यात जर ठेवू शकला असता तर इथं आपलं एक छत्री राज्य असतं आणि आपली नगरपालिका ही जिल्ह्यातील ज्या नगरपालिका आहे त्यांच्या तुलनेत म्हणजे एक चांगली नगरपालिका म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असते. तर आपण याला जबाबदार मानत नाही का की आपण पैठणची नगरपालिका तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवू शकला नाही? परिणाम काय झालं? प्रत्येक वर्षी 2 वर्षांनी इथं नवीन नगराध्यक्ष आला, मग काय जे व्हायचं ते वाटोळं झालं. जर ही एक छत्री जर इथं राज्य असतं एखाद्या नेत्याचं तुमच्यासारख्या, तर पैठणचं नगरपालिकेचा आणि पर्यायाने पैठण शहराचा खूप विकास झाला होता. याला आपण जबाबदार समजत, आपण स्वतः जबाबदार समजत नाही का? मी ते जबाबदार माझी दिली मी फिक्स स्वीकारेल ती. पण दुर्दैवाची गोष्ट कशी आहे की मी 91ला अध्यक्षपद सोडल्यानंतर निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली. सोमनाथराव नंतर यमुनाबाई अध्यक्ष झाल्या. ते 5 वर्ष चांगली चालली. त्या काळामध्ये जे पैसे आले त्याचं योग्य वितरण झालं. नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण बाबा असतील किंवा अब्दुल सत्तार असेल यांचे म्हणजे हस्तक्षेप परकीय नेत्यांचं अतिक्रमण झालं, हस्तक्षेप झाले ना. तुम्ही रोखू शकले नाही का ते अतिक्रमण? काय रोखू शकणार? नाही, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं का जिथं योग्य आम्ही एकाचं नाव सांगितलं की याला अध्यक्षाचं तिकीट द्या, ते चांगले लोक आहेत, तर त्यांना न देता दुसऱ्यांना दिलं. ते दिल्यामुळं काँग्रेसची सत्ता गेली ना, 2 माणसं आले निवडून. म्हणजे परकीय नेत्यांचं आक्रमण लोकांना ते सहन नाही झालं ना. बाहेरचा आम्ही कधी बाहेरचे हस्तक्षेप सहन नाही करून घेतले. मग रामकृष्ण बाबा असतील का अजून कोणी असेल, त्यांना कारखाना दिला होता, नंतर जावं लागलं त्यांना इथून. आता आपण भूतकाळातून आपण आता वर्तमान काळात येऊया. आपले राज्य जे आपली कमिटी आहे त्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. तर आपल्याला काय वाटतं, या निवडणुका म्हणजे महानगरपालिका सोडून द्या, महानगरपालिकेचा विषय हा मोठा आहे. उदाहरणार्थ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये काँग्रेसने आघाडीमध्ये लढायला पाहिजे का स्वतंत्र लढायला पाहिजे? आपलं याबद्दल काय मत? आता हा जो निर्णय आहे ना, हा सृष्टीवरचे लोक घेतील. पण ही लढाई कार्यकर्त्यांची, हो, ही निवडणूक कार्यकर्त्यांची. आणि कार्यकर्ते राबतात म्हणून खासदारकीची सीट आपली निवडून येतात. म्हणून आमची खालच्या लोकांची सगळ्यांची इच्छा, आमची इच्छा राहील का आपण स्वतंत्र लढलं पाहिजे. तर वरतून जर ठरलं का आपल्याला आघाडीतर्फेच लढायचंय तर त्या आघाडी होऊ शकते. कारण की प्रभाग आहेत, प्रभागामध्ये सगळ्यांना तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करता येतं. आणि ते जर झालं, कॉम्बिनेशन व्यवस्थित बसलं, बाहेरचे हस्तक्षेप नाही झाले तरी होतं. एक काळ असा होता की नगराध्यक्ष माझे राहायचे, पंचायत समिती सभापती मोहम्मद हनीफ राहायचा, त्यावेळेस पूर्ण पंचायत समिती माझी राहायची. जिल्हा परिषदचे अध्यक्ष पैठणचा राहायचा, हरिभाऊ लगाने असतील, तुमच्या काळुशेताई असतील. पण जिल्हा आपल्या हातात, स्वातंत्र्य ठेवता नाही आलं ना. नाही देत, सृष्टीनं दिलं नाही ना मला तसं स्वातंत्र्य. म्हणजे आणि
त्याच्यामध्ये लोकांना वाटत होतं की हे मोठे झाले तर परत विलासरावचे मित्र आहेत, परत मग आमदार मंत्री होतील, आणि त्यामुळे लोकांनी सुरुवातीपासूनच कसे म्हणजे पैठण तालुका राष्ट्रवादीला त्याची गरजच नव्हती. बरोबर. विधानसभा. वैजापूर तिथं त्यांना द्यायची असती, हे आपण घ्यायला पाहिजे होती. तेव्हापासून जी नाट लागली आमचे नशीबवान. आता पैठण मध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी आहे? पैठण शहरामध्ये कधी बी शिवसेनेला लीड भेटली नाही. आजपर्यंत रेकॉर्ड तुम्ही करा. म्हणजे तुम्ही नगर अध्यक्षाची निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढवणार? नाही, लढू ना. आणि महाआघाडीमध्ये आमदारकी खासदारकी सगळी पहा. हो. प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला कधीही मताधिक्य मिळालेलं नाही. म्हणजे पैठणने शिवसेनेला कधीही साथ दिलेली नाही. शहर. आता मला एक सांगा, सध्या किती लोक इच्छुक आहे आपल्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून? काही नावं वगैरे आलेली आहे का समोर? नाही, अजून मिटिंगच झाले ते नाव कसं काय येतील? अजून सुरुवात होईल, अर्ज मागवले जातील, त्याच्यात सुरू होईल कोणाकोणाला करायचं काय, कोणाची इच्छा आहे. कारण की अजून लॉट्स पडायचे, कोणत्या मतदारसंघामध्ये रिझर्वेशन येतं, कुठं महिला येतात. 50% तर महिलाच आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते आता त्याचा अंदाज आता नाही करता येऊ शकत. ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये अनिल पटेल साहेब आम्हाला ऍक्टिव्ह दिसतील का? बिलकुल दिसेल. पक्षाने जबाबदारी दिलेली माझ्यावर, त्याच्यामुळे माझ्या नावात अनिल आहे. हो. आणि सगळ्याला पटेल असं काम मी करत असतो. त्यामुळे सगळ्याला एकत्रित घेऊन, याच्यापूर्वी बी मी अध्यक्ष असताना माझे मतदारसंघ समजा जालना बी होता, औरंगाबाद बी होता, संभाजीनगर बी होता, पण सगळीकडे नगराध्यक्ष आमचे राहायचे. आणि मी असेल, वाणी असेल, किंवा पोपट पाटील असेल, वायस शेठ असतील, कैलाश गोडे तर नंतर झाले, रमेश चोबेसी असतील, हे सगळे नगराध्यक्ष त्यावेळेस आहे ना. आणि आम्ही आमदार सगळे त्यावेळेस शरद पवार साहेबांचे होते, पण नगराध्यक्ष काँग्रेसचे होते. बरोबर. आणि आम्ही इफेक्टिव्हली काम केलं त्या काळात. हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल पटेल साहेब. त्यांनी नगराध्यक्ष कसा असायला पाहिजे, नगराध्यक्ष निवडताना नागरिकांची, मतदारांची मानसिकता काय असायला पाहिजे, त्यांनी काय तपासायला पाहिजे, आणि त्यांनी ते नगराध्यक्ष असताना त्यांनी काय कामं केली, आणि त्यांनी त्यांचं विजन मांडलेलं आहे. तर धन्यवाद आपण आमचा हा भाग बघितल्याबद्दल. आणि आता आम्ही हा जो आमचा सदर आहे, मी नगराध्यक्ष होऊ शकतो, हा समाप्त करत आहोत. आणि लवकरच आपल्या समोर एक नवीन असा सदर घेऊन येणार आहोत. तर बघा, त्या आमच्या सदर, जेव्हा आम्ही हा सदर आपल्या समोर घेऊन येणार तेव्हा आम्ही नक्कीच आपल्याला कळू. आपण आमचा हा भाग बघितला याबद्दल धन्यवाद. मी चंदन लक्कडार, प्रतिष्ठान वार्ता न्यूज, पैठण.